ज्योती अवतरणाची साधना. ब्रह्मवर्चस्व, ब्रह्मतेज प्राप्त करण्यासाठी उच्च स्तराच्या अनेक साधना आहेत. त्यांच्या प्रक्रिया आणि महिमा निरनिराळे आहेत. या छोट्या पुस्तकात त्यांचा सर्वांचा उल्लेख करणे शक्य नाही. परंतु सविता, सावित्री, गायत्री यांच्या प्राणशक्तीचे आकर्षण करून ती आपल्या अंतःकरणात विकसित करण्यासाठी ज्योती अवतरणाची तेजपुंज साधना ही सुद्धा उच्च कोटीच्या ध्यानधारणांपैकी एक आहे. एक प्रकारे ती स्वतःमध्ये पूर्ण असून गायत्री साधनेची सिद्धी प्राप्त करण्यासाठी तिचा आधार घेतला जाऊ शकतो. प्रारंभीची साधना त्याला म्हणता येते, ज्यामध्ये मातृप्रतिमेसह पूजा सामग्रीची आवश्यकता असते. भावना विकसित करण्यासाठी आणि श्रद्धानिष्ठेला अधिक दृढ करण्यासाठी तिचे स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व आहे. परंतु साधनेची सिद्धी मिळविण्यासाठी उच्चस्तरीय ध्यानधारणा कामाला येते. इष्टदेवाच्या प्रतिमा आणि आकृतीसह केलेल्या उपासनेमुळे पूर्वाभास, मनोज्ञान देणारे सुखद स्वप्न, माता दर्शन आणि अंतःकरणात दिव्य भावनांचे उद्रेक हे सर्व या साधनेच्या यशाचे संकेत असतात. तथापि आत्मसाक्षात्काराच्या भूमिकेत सालोक्य, सारूप्य आणि सायुज्य यांची अनुभूती येते. ही अवस्था भगवती गायत्रीच्या तेजपुंजात स्वतःला विलीन करण्याच्या, त्या तेजाशी एकरूप होण्याच्या अभ्यासाने आरंभ होते आणि त्या तेजपुंजात समाधीस्थ होण्याच्या प्रगाढ अनुभूतीत तिची परिणती होते. त्या स्तराचा साधक स्वतःला सविता प्रकाशपुंजाच्या स्थितीत अनुभवतो आणि विराट आत्म्याची अनुभूती प्राप्त करतो. या दृष्टीने तेजपुंज ज्योती अवतरणाची साधना आवश्यक ठरते. यासाठी चित्रप्रतिमा इत्यादींची गरज नाही. रात्री कधी डोळे उघडले तर पडलेल्या अवस्थेतही ही साधना करता येते. बसून करावयाची असल्यास भिंतीचा किंवा पाठीला टेकू देणाऱ्या आसनाचा उपयोग करता येतो. आराम खुर्चीचा उपयोगही होऊ शकतो. शरीर शिथिल करून, मन एकाग्र करून योग्य वेळेत ही साधना करावी. किती वेळ द्यायचा हे आपल्या सोयीवर अवलंबून आहे, परंतु जितका वेळ दिला जाईल तो 3 भागांमध्ये विभागावा. 1/3 स्थूल शरीरात, 1/3 सूक्ष्म शरीरात आणि 1/3 कारण शरीरात ज्योती अवतरण करावे. हे वेळेचे विभाजन अंदाजाने किंवा घड्याळाच्या सहाय्याने निश्चित करावे. सूक्ष्म विश्वात ईश्वरी दिव्य प्रकाशाच्या प्रेरणामय किरणांचा अखंड प्रवाह चालू असतो. श्रद्धा, एकाग्रता आणि भावपूर्ण ध्यान याच्या सहाय्याने या लेखात वर्णिलेल्या पद्धतीने कोणताही साधक हा प्रकाश प्रवाह ग्रहण करू शकतो. तथापि आपल्या घरासाठी ही साधना करणाऱ्या साधकांसाठी 2 असे कालखंड निश्चित आहेत, ज्यात काही महान दिव्यशक्ती आपला प्रकाश प्रवाह त्यात वाढवतात आणि त्यावेळेत ध्यान केल्यास विशेष आनंद आणि विशेष परिणाम जाणवतो. ही वेळ रात्री 8 वाजता आणि प्रातः 3 ते 5 या दरम्यान आहे. या दोन्हीपैकी ज्याला जसा योग येईल त्याने आपल्या सोयीने वेळ निश्चित करावा. आरंभी हा कालावधी एका वेळी अर्ध्या तासापेक्षा अधिक नसावा. हळूहळू वेळ वाढवून तो 1 तासापर्यंत नेला जाऊ शकतो. रात्रीच्या पहिल्या आणि दुसऱ्या प्रहरात ही साधना दोन्ही वेळा केली जाऊ शकते. तेव्हा 2 वेळांमध्ये मिळून हा कालावधी 1 तास ते 2 तासांपर्यंत होऊ शकतो. 24 तासात 2 तास हा यासाठीचा अधिकतम कालावधी ठरू शकतो. अधिक तेज ग्रहण करताना अडचण येते, म्हणून ग्रहण तेवढेच करावे जेवढे पचविता येईल. कोणत्या वेळी ही साधना करावी, किती वेळ करावी, कोणत्या प्रकारे बसून करावी हे ठरविणे साधकाचे काम आहे. आपल्या परिस्थितीनुसार त्याने आपली योजना स्वतः तयार केली पाहिजे, परंतु जो क्रम किंवा वेळ निश्चित केला जाईल त्याच क्रमाने चालावे. वेळ आणि स्थितीचा एकच क्रम राखणे कोणत्याही साधनेच्या यशासाठी योग्य आणि आवश्यक आहे. ज्योती अवतरण साधना या प्रकारे करावी. 1. शरीर पूर्णपणे शिथिल करावे. भावना करावी की आपले मन, शरीर आणि आत्मा संपूर्ण शांत, निश्चिंत आणि प्रसन्न अवस्थेत स्थित आहेत. ही भावना 5 मिनिटे केल्यास चित्तात ध्यानास योग्य अशी शांतता निर्माण होऊ लागते. 2. ध्यान करावे की चहूबाजूला प्रकाशपुंज पसरला आहे. पुढे, मागे, वर, खाली सर्वत्र प्रकाश विस्तारला आहे. भगवती आदिशक्तीची आभा सूर्यमंडळातून निघून थेट आपल्या दिशेने येत आहे आणि आपण त्या प्रकाशाच्या वलयाने सर्व बाजूंनी वेढलेले आहोत. 3. त्या प्रकाश किरणांचा प्रवेश हळूहळू आपल्या शरीरात त्वचेच्या छिद्रांमधून होऊन प्रत्येक अवयवात होत आहे. हृदय, फुफ्फुसे, आमाशय, आतडी, मस्तिष्क, हातपाय आणि इतर अवयव त्या प्रकाशपुंजाला अंतःकरणात धारण करून परिपुष्ट होत आहेत.
जिव्हा, गुहेंद्रिय, नेत्र, कान, नाक इत्यादी इंद्रिये अशा प्रकारे आलोकित होऊन पवित्र बनत आहेत. त्यांची असंयम वृत्ती जळून नष्ट होत आहे. पवित्रतेची ही ज्योती शरीराच्या कणकणाला पवित्र करण्यामध्ये संलग्न आहे. स्थूल शरीरातील रक्त, मांस, अस्थी इत्यादींच्या अवयवांचे प्रकाशपुंज बनणे, त्यांचे परिपुष्ट, पवित्र, स्फूर्तिमय आणि ज्योतिर्मय स्वरूपाचे ध्यान केल्यानंतर सूक्ष्म शरीरावर ध्यान केंद्रित करावे. सूक्ष्म शरीराचे स्थान मस्तिष्क आहे. ध्यान करावे की मस्तिष्काच्या आत लोण्यासारखे विखुरलेले कण आहेत आणि त्या कणांमध्ये अगणित प्रकारच्या मानसिक शक्तींची व विचारणांची केंद्रे दडलेली आहेत. आदिशक्ती मातेच्या प्रकाशधारा त्या सर्व कणांपर्यंत पोहोचत आहेत आणि ते सर्व कण तिच्या प्रभावाने रत्नकणांसारखे प्रकाशमान झगमगू लागले आहेत. मनात दडलेला अज्ञानाचा अंधकार, असंयम, स्वार्थ, मोह, भय आणि भ्रमजंजाळ या प्रकाशाच्या प्रवेशाने नष्ट होऊ लागला आहे आणि मानसिक संस्थेचा कणकण विवेक, उच्च विचार, संतुलन आणि सुरुची अशा विभूतींनी चमकू लागला आहे. गायत्री मातेच्या या दिव्य ज्योतीने आपली मनोभूमी महापुरुषांच्या स्तरासारखी घडत आहे आणि आपण त्या प्रकाशास अत्यंत श्रद्धेने अधिकाधिक प्रमाणात मस्तिष्कातील कणांत ग्रहण व धारण करीत आहोत. ध्यान करावे की आकाशातील अनंत प्रकाशाची आभा आपल्या हृदयस्थ आत्म्याच्या अंगुष्ठमात्र प्रकाशपुंजात प्रवेश करीत आहे. तिच्या प्रवेशाने त्या आत्म्याची देहबंधता, संकुचितता आणि तुच्छता नष्ट होत असून तो तिच्या सदृश बनत आहे. लघु आणि महान यांचा हा मिलाप, अणुज्योतीचे हे आलिंगन एक महान आदानप्रदानात रूपांतरित होत आहे. जीवात्म्याचा लघु प्रकाश परमात्म्याचा परमप्रकाशाशी लीन होत आहे आणि दीपकावर झेपावणाऱ्या पतंगाप्रमाणे, यज्ञकुंडात पडणाऱ्या आहुतीप्रमाणे स्वतःचे अस्तित्व समर्पित करीत आहे. चकोराप्रमाणे जीवात्मा त्या प्रकाशपुंजास चंद्र मानून परमानंदाचा अनुभव करीत आहे. या मिलनाचे परिणाम म्हणजे अंतःकरणात सद्भावनांच्या लहरी उठत आहेत. आकांक्षा, आदर्श आणि उत्कृष्टता परिपूर्ण होत आहेत. ईश्वरीय संदेश व आदर्शांवर चालण्याची निष्ठा परिपक्व होत आहे. विश्वातील कणकणात परब्रह्म ओतप्रोत असल्याचे जाणवत असल्याने वसुधैव कुटुंबकम ही भावना अधिक दृढ होत आहे आणि सेवाधर्म स्वीकारून ईश्वर भक्तीच्या मधुर रसाचा आस्वाद घेण्याची उमंग जागृत होत आहे. आत्म्याच्या महिमेस अनुरूप अशी आपली विचारपद्धती व कृतीपद्धती ठेवण्याचा निश्चय अधिकाधिक प्रबळ होत आहे. अनंत प्रकाशाच्या आनंदमय समुद्रात स्नान करीत असताना आत्मा स्वतःला धन्य व कृतकृत्य झाल्याचा अनुभव करीत आहे. या संसारात जीवन यशस्वी करण्याची सर्वोच्च शक्ती अध्यात्मच आहे. त्याद्वारे मनुष्य स्वतःला ओळखू शकतो आणि सर्व प्राणीमात्रांना एका महाशक्तीचे अंश समजून त्यांच्याशी आपुलकीचा अनुभव करू शकतो. अशी भावना मनुष्याची शक्ती अनेक पटींनी वाढवू शकते. ज्योती अवतरण साधनेद्वारे मनुष्य या सर्वव्यापी आत्मतत्वाची वास्तविकता बऱ्याच प्रमाणात अनुभवू शकतो. ही अनुभूती जितकी प्रगाढ होईल, आत्मानुभव, आत्मसाक्षात्कार आणि आत्मामय असल्याची भावना तितकीच सघन होत जाईल.